नमस्कार. मी मनीषा. आज एकादशी. आजची एकादशी पुत्रदा एकादशी या नावानं ओळखली जाते. तर ह्या एकादशीची एक कथा अशी आहे, की श्रावण शुक्ल अ, पक्षामध्ये येणारी ही जी एकादशी आहे, तर आजचा योग बघायला गेलं तर आजचा हा योग खूप सुंदर योग आहे. श्रावण सोमवार आहे. तिथी एकादशीची 2 दिवसामध्ये आलेली आहे. हे पण म्हणजे हा असा योगायोग दुर्मिळ आहे आणि आज पुत्रदा एकादशी आहे. तर ही पुत्रदा एकादशी म्हणजे महिष्मतीपूर नावाच्या गावामध्ये एक राजा, महाजित नावाचा राजा राज्य करत होता आणि त्या स्वभावाने तो अतिशय खूप चांगला होता. प्रजेला तो मुलासारखं सांभाळत होता. संपन्नता होती, समृद्धी होती. पण एक राजाला शल्य होतं, की राजाच्या घरात संतान नव्हतं. तर आता काय केलं पाहिजे? म्हणून राजाने एकदा काय ठरवलं, की यज्ञ करायचा, महायज्ञ करायचा आणि त्याला त्यांनी मोठे-मोठे ऋषी बोलावले. आणि ते ऋषी आले आणि त्यांना त्यांनी विचारलं, की काय करायला पाहिजे हो, की म्हणजे घरात वंश वाढायसाठी म्हणून. तेव्हा सगळ्या ऋषीमुनींनी सुद्धा यज्ञ करताना असं ठरवलं, की इतका राजा चांगला आहे, आपण राजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ते आपल्यापेक्षा अ, खूप महान तपस्वी कोण आहेत त्यांच्याकडे जायला निघाले आणि त्यांना अ, असं शोध घेता-घेता लोम ऋषी म्हणून आहेत ते मिळाले आणि त्यांचं आयुर्मान पण खूप होतं आणि तपश्चर्या पण खूप झालेली होती आणि त्यांच्या सगळ्या अंगावर एक-एक असे केस उमटलेले होते. तर असे हे तपस्वी लोम ऋषी आणि त्या लोम ऋषींना मग ह्या लोकांनी विचारलं, की म्हणे आम्हाला एक तुम्हाला सल्ला पाहिजे आम्हाला तुमच्याकडनं, की आमचा राजा खूप चांगला आहे, पण तो सतत म्हणजे दुःखात असतो, की त्याचा वंश वाढत नाही, तर त्यानं काय केलं पाहिजे? तर ते ऋषी सांगतात की आपल्या अंतर्ज्ञानानं ते ओळखतात आणि ते सांगतात, की त्याचं पूर्वजन्मामध्ये त्यांनी एका व्यालेल्या गाईला पाणी प्यायला गेलेला असताना तिथं ती गाय आली आपल्या बछड्यासकट नुकतीच व्यालेली गाय आणि पोटात तिच्या आग पडलेली. तर त्या गाईला त्यानं पाणी पिऊन दिलं नाही आणि त्यामुळं तो ह्या जन्मामध्ये असा वंशापासून म्हणजे त्याला वंश त्याची वृद्धी होत नाहीये. तर त्या गाईच्या म्हणजे तळतळाटानं त्याला ती वंशवृद्धी त्याच्या घरात होत नाहीये. त्याच्यावर ते म्हणाले, की तुम्ही सगळेजण मिळून ही पुत्रदा एकादशी करा, राजालाही करायला सांगा आणि याचं प्रायश्चित्त त्याला घ्यायला सांगा, त्याचा वंश वाढेल. त्यांनी ती पुत्रदा एकादशी केली. सगळ्या ऋषींनी आपलं पुण्य राजाला दिलं आणि त्याला वंशवृद्धी त्याची झाली.